श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपल्या 10 दिवसांच्या मालिकेतील आजच्या 6व्या दिवशी सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. या भागात आपण दत्त संप्रदायातील प्रमुख तीर्थस्थळांची ऐतिहासिक माहिती जाणून घेणार आहोत. श्री दत्तात्रेय प्रभू आणि त्यांनी मनुष्य रूपामध्ये घेतलेल्या अवतारांची प्रमुख मूळ दत्त तीर्थक्षेत्रे. 1. माहूर, नांदेड, महाराष्ट्र. हे क्षेत्र सद्गुरू दत्तात्रेयांचे अवतारस्थान आहे. महासती अनुसूयेच्या सत्व परीक्षेसाठी आलेल्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी संतुष्ट होऊन महासती अनुसूया आणि अत्री ऋषी यांच्या विनंतीस मान देऊन याच ठिकाणी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्त अवतार धारण केला. हे क्षेत्र फार प्राचीन आहे. या क्षेत्रास दत्तात्रेयांचे विश्रांती स्थान सुद्धा म्हणतात. 2. गिरनार, याला जुनागड देखील म्हणतात. हे सौराष्ट्र गुजरातमध्ये आहे. जुनागड या शहरापासून हे स्थान 2 किलोमीटर अंतरावर आहे. याच ठिकाणी श्री सद्गुरू दत्तात्रेयांनी गोरक्षनाथास अनुग्रह दिला. या ठिकाणी सद्गुरू दत्तात्रेयांच्या पादुका स्थापित आहेत. 3 आहे पिठापूर. हे आंध्र प्रदेशात आहे. हे क्षेत्र श्री दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी पहिला अवतार असलेले श्री श्रीपाद श्री वल्लभ यांचे जन्मगाव आहे. या क्षेत्रास पादगया असे सुद्धा म्हणतात. कुरवपूर, हे क्षेत्र जिल्हा रायचूर कर्नाटकमध्ये आहे. कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर वसले आहे. या क्षेत्राच्या चोहोबाजूंनी पाणी आहे. श्रीपाद श्री वल्लभांनी येथे 14 वर्षे वास्तव्य केले. श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या 18 अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला. 5 आहे लाड कारंजा. हे वाशिम महाराष्ट्रामध्ये आहे. हे क्षेत्र दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी दुसरा अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचे जन्मगाव आहे. नरसिंहवाडी, हे कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये आहे. हे क्षेत्र कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर अंदाजे 700 वर्षांपूर्वी वसले असून सद्गुरू दत्तात्रेयांचा द्वितीय अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी म्हणून ओळखले जाते. श्री नरसिंह सरस्वती स्वामी या ठिकाणी 12 वर्षे राहिले आणि आपल्या अवतार कार्यांमध्ये अनेक लीला केल्या. 7 आहे औदुंबर. सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीकाठी वसलेले औदुंबर हे क्षेत्र भारतातील अनेक दत्तस्थानांपैकी प्रमुख दत्तक्षेत्र आहे. श्री दत्त संप्रदायात या क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्य अल्प म्हणजे एक चातुर्मासपुरतेच होते. याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी, श्री संत एकनाथ महाराज यांना दत्तदर्शन झाले आणि याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला. 8 आहे गाणगापूर. हे आहे गुलबर्गा कर्नाटकमध्ये. गाणगापूर हे क्षेत्र मनुष्यरूपी दत्तात्रेयांचा द्वितीय अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांनी हे क्षेत्र आपल्या 23 वर्षाच्या प्रदीर्घ वास्तव्यासाठी निवडले होते. 9 आहे माणिकनगर. हे बिदर कर्नाटकमध्ये आहे. सकलमत संप्रदाय संस्थापक दत्त अवतारी सिद्ध पुरुष श्री माणिक प्रभूजी यांची ही कर्मभूमी. बिदर परिसरामध्ये या प्रभूंनी अनेक अवतार लीला केल्या. 10 आहे अक्कलकोट. हे सोलापूर महाराष्ट्रामध्ये येते. अक्कलकोटचे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त अवतारी सिद्ध पुरुष होते. पंजाब राज्यात पानिपत जवळ छेली या खेडेगावी गणेश मंदिराजवळ जमीन दुबंगून 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. त्या मूर्तीने लगेच श्री स्वामी समर्थ हा मनुष्यरूपी देह धारण केला
त्यानंतर त्यांनी कर्दळीवरात जाऊन 300 वर्षे तपश्चर्या केली. ही 300 वर्षे तप करताना त्यांच्या अंगावर वारुळ निर्माण झाले. एका लाकूड तोड्याने झाड तोडताना त्याच्या कुऱ्हाडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला. त्यामुळे त्यांची तपश्चर्या भंग होऊन स्वामी लोककल्याणासाठी कर्दळीवनातून बाहेर पडले. फिरत फिरत ते मंगळवेढ्यास आले. तेथे 12 वर्षे राहून पुन्हा ते अक्कलकोटाला आले आणि अक्कलकोटामध्ये ते समाधी काळापर्यंत होते. त्यांचे चरित्र चमत्कारांच्या कृतींनी भरलेले आहे आणि वास्तव्य हे नेहमी वटवृक्षाच्या खालीच असे. 11वं आहे माणगाव, सिंधुदुर्ग, कोकण, महाराष्ट्र. योगीराज परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांचे हे जन्मगाव. दत्तभक्त श्री गणेश शास्त्री आणि सौ रमाबाई या ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी माणगावी स्वामींचा जन्म झाला. ते दत्त अवतारी सिद्ध पुरुष होते. 12वं आहे श्री क्षेत्र कडगंजी, गुलबर्गा, कर्नाटक. वेदतुल्य अशा गुरुचरित्र ग्रंथाचे लेखन कडगंजी येथे झाले. हे स्थान प्रसिद्धीस नव्हते, परंतु आता श्री सायनदेव दत्त देवस्थान म्हणून प्रसिद्धीस आले आहे. सायनदेव साखरे हा श्री नरसिंह सरस्वतींचा प्रिय व श्रेष्ठ भक्त होता. त्याच्याच 5व्या पिढीत सरस्वती गंगाधर याचा जन्म झाला. श्री सिद्ध मुनींनी सांगितले आणि सरस्वती गंगाधर यांनी तोच लिहिलेला गुरुचरित्र हा ग्रंथ आहे. गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्री सिद्ध नामक धारक संवादे असा उल्लेख आहे. त्यातील नामधारक म्हणजेच सरस्वती गंगाधर. 13वं आहे मंथनगड, आंध्र प्रदेशमध्ये मंथनगड आहे. श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांचा प्रिय शिष्य वल्लभेश हा कुरवपूरला नवस फेडण्यासाठी जात असताना याच ठिकाणी चोरांनी त्यास अडवून त्याची हत्या केली. त्यामुळे श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी अवतार संपल्यानंतर सुद्धा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी येथे प्रकट होऊन आपल्या प्रिय शिष्यास परत जिवंत केले. तेच हे ठिकाण. 14वं आहे गरुडेश्वर, नर्मदा, गुजरात. हे क्षेत्र गुजरात राज्याच्या नर्मदा जिल्ह्यात येते. या ठिकाणी योगीराज वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी आहे आणि हे क्षेत्र नर्मदा नदीच्या तीरावर आहे. दत्त महाराजांच्या विविध तीर्थक्षेत्रांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त. आणि आजच आपल्या ब्रह्मांड नायक या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.